येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. अगणिता वशिले बहुविध ही स्थला माझी नवमार्गा दाविले बहुतांशी मुक्तिदाना सारुणी दीधले ऐसिया मंडळीला सामर्थ्य प्रापिले सामर्थ्य प्रापिले अशी दीन पाहुनिया. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 106 वचने 19 ते 23. स्तोत्र 106 वचने 19 ते 23. त्यांनी हेरोद येथे वासराची मूर्ती केली व ती मूर्तीची पूजा केली. त्यांनी आपले ऐश्वर्य जो परमेश्वर त्याच्याऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली. ते आपले उद्धारक देवाला विसरले. त्याने मिसर देशात महत्कृत्ये, हमाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती. तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. देवबापा असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे त्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की देवाचा क्रोध त्याच्या निवडलेल्या लोकांवर भडकलेला आहे. ज्या लोकांना देवाने गुलामगिरीमधून सोडवले त्या लोकांनी देवाची आज्ञा मोडली. ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. पुढारी या नात्याने लोकांना खुश करण्यासाठी अहरोनाने देवाच्या मापदंडाशी गंभीर तडजोड केली. अधार्मिक दबावाला आणि प्रभावाला बळी पडून त्याने दुसरी आज्ञा जी आहे निर्गम याच्या 20व्या अध्यायाची 4 ते 5 या वचनाप्रमाणे ती मोडली. प्रियांनो, देवाचे चमत्कार आणि त्यांचे कार्य लोक पूर्णपणे विसरले. म्हणून जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे स्तोत्र 106 19 ते 23 या 23व्या वचनामध्ये असे लिहिलेले आहे की यांचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्याचा नाश करू नये म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. प्रियांनो,
मोशेने लोकांसाठी मध्यस्थी केली. निर्गम 32:9 मध्ये आम्ही पाहतो की देव मोशेला म्हणाला, मी ह्या लोकांना पाहिले आहे, हे ताटमानेचे लोक आहेत, तर आता मला आड येऊ नकोस. मी आपला क्रोध त्यांच्यावर भडकून त्यांना भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो. प्रियांनो, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की मोशे जो आहे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आडवा आलेला आहे. तो मोशे आपला देव परमेश्वर याची काकुळत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने आणि भुजबलाने देशातून बाहेर आणलेस. त्याच्यावर तुझा कोप का भडकावा? कारण मिस्री लोकांना असं वाटू नये की या लोकांना मारण्यासाठी त्याच्या लोकांना देवाने नेलेला आहे. तो म्हणत आहे की तुझा दास अब्राहम, इसाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यासारखी बहुगुणित करील. ज्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले होते तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरांची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा प्रियांनो हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. आणि मोशेने लोकांसाठी काय केलेली आहे? मध्यस्थी केलेली आहे. प्रियांनो, तशाच प्रकारे आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला पापातून, शापातून वाचवण्यासाठी प्रभू येशूने मध्यस्थी केली आणि आमचे पाप जे आहे ते त्याने स्वतःवर घेतले आणि तारण आणि जीवन विनामूल्य त्याने आपल्याला देऊ केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या पवित्र आणि गोड नावाला धन्यवाद देऊया की त्याने जर आपल्यासाठी मध्यस्थी केली नसती तर आपण सार्वकालिक नरकाचे भागीदारी झाले असतो. परंतु देवाने या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशूची निवड आपल्यासाठी केलेली आहे. जसं मिस्र देशातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोशेची निवड केली आणि देव त्या लोकांवर भडकला, कारण ते लोक पूर्णपणे देवाला विसरले, निर्माणकर्त्याला विसरले. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की ते जगिक गोष्टीमध्ये रममाण झाले आणि देवाला ओळखण्याऐवजी त्यांनी जगिक गोष्टीकडं लक्ष लावलेलं आहे. आणि म्हणून जसं मोशे त्यांच्यासाठी मध्यस्थी त्यांनी केली आणि त्या लोकांना वाचवलं, तसंच आज देवाने तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वाचवलेलं आहे. दैवाप या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. प्रिय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रिय पुत्र याच्याद्वारे तू आम्हाला तारण जीवन दिलंस, आमच्या पापांच्या अपराधांची क्षमा केलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हर्षलो बहुचित्ती हर्षलो अनुरागी परेशाच्या एथवरी पातलो एथवरी पातलो रक्षियले वर्ष सारे उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो अविचारी वर्तलो अची दीन पाहुनिया. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.